कारण पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायको जवळ पैसे माऊली कोणाला असतील? लाखात एखादी येडपट असती ती नवऱ्याचे पैसे भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं. अशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संलग्न केलंय म्हणायचंच नाही, साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुसळ बायको शे रिकामी जागा भाला. विठाला विठाला एकदा आम्ही माळेगावून घोडी आणली, त्याला पैसे दिले 3.5 लाख रुपये. म्हणलं घोडी देऊ, ते म्हणलं चांगली घोडी. ते म्हणलं पैसे तुला देतो पण लाख रुपये ठेवतो, मी चलून पाहिन. 3 चाली असल्या तर वरचे लाख देईन, नाही तर ते घेऊन येईन तुला घोडीने आणून घालीन. घोडीला 3ही चाल होत्या, बारकी होती, मधली होती, मोठी चाल होती. मोठी चाल चांगली होती, 45च्या स्पीडनं पळायची. हातातल्या तांब्यातलं पाणी सांडित नव्हती, पण लोम कळलेल्या बोरी खालून जात होती. चांगल्या बोरीला काटे आले, मी आखडायलो तरी बोरी घालून गेली. मी उडी टाकली तर थोत्तर वाचलं. मग अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायीच गेलेलं बरं ना, आहे का? आणि इकडचे पैसे भावाला देती. अशा चुडेलनी संग संसार करण्यापेक्षा इदूर राहिलेलं बरं ना. कर्कसे संगती कर्कशी संगती कर्कसे संगती कर्कशी संगती उदंड भाजती दुःख उदंड भाजती उदंड भाजती दुःख उदंड कोणाचा पुरावा आहे? देहुतल्या मालकांचा. कर्कशे संगती दुःख उदंड भजिती. ज्याच्या जीवनात कर्कश बायको आहे त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडक्याकून जळायलो. हो, हे 6 सुखापैकी 1 सुख असते. बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धत लागते. लय माणसं सगळी श्रीमंती पण त्या ह्याच्यानंच बेजार आहेत. या ते कसा अहो आमचे लोक सरळ सांगतात नवरा यशनी असल्या बाई बेजार. बाया का इतक्या सोयीच्या का बाप्पा? 69,000 पगार आमच्या मित्राला, रुपड्या राहीन हप्त्यात 3दा हॉटेलला जेवायला. ते म्हणली मी नाही स्वयंपाक करीत. ते म्हणलं मला फाशी घेऊ वाटायली. मी म्हणलं घेऊ नको, आता पडण तू याच्यात, आता किती मुसळ खाय, आता ताण घेऊ नकोस, पाप लागत असते, आत्महत्या करू नकोस. विठाला विठाला काही लय चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला आहेत. महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत, कवडीची अक्कल नाही काय हराम खोरायला, पण मायबापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करतात. इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात. हो, आणि काही अशाच. आमची ती एक बाई आली म्हणली माय महाराज घरीच आहेत का तुम्ही? म्हणलं हो. आणि आज काऊन घरी? आणि म्हणलं कुठं कापूस चल जाऊ का? कीर्तनच नव्हतं. लयच किनार घरचं खळ चोरान नेलं, दुसऱ्याची कंस चोळायली. अशा लय असत्यात. या माझ्या घरीच का तुम्ही? तुम्हाला बरंच करमायलो पहा इथं. हो, आणि तुम्हाला बरीच झोप येईल. म्हणलं झोपतो गोदडे घेऊन, काय ताण घेऊ नकोस, तुमचं काय काम आहे? महाराजीन कुठे आहेत? आणि म्हणलं मी घरी, ती कुठं जाईन? मागचे महाराजीन हरिपाठ पाठ नाही पण तिला महाराजीन असतच. ते महाराजाची बायको महाराजीन, मास्तरची बायको मास्तरीन, एकन एक कितीत म्हणजे 80. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, उलट्या झाल्यावर काय प्यावात म्हणली बेशी प्यावा. हो, पोलिसाची बायको साहेबीन, चोर धरल्यावर काय करावं म्हणली खिडकीतून सोरावं. चोट्ट्याची बायको चोट्टी म्हणत नाहीत, मुर्दुंग्याच्या बायकोला मुर्दुंगी म्हणत नाही. महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणते. हरिपाठ वस्तीचा. हो, महाराजीन घरीच येत काय? म्हणले हो. भाज्याचं पीठ द्या. ती महाराजाची बायको होती, तिनं का असं डब्यात थोडीच वाटी खूप सुन दिली, असंच दिलं उधळून. महाराजाची होती ना ती. महाराजाच्या बायको घेतलेलं हसल्यात. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या कळत. शेजारीन उठायच्या आधीच तिचे फुलं चोरीतात. शेपुड्यातून तुमच्यात काय फरक आहे? हो, ती उठायच्या आधीच फुलं तोडीतीन, महादेवाला वाहती. आणि चोरून फुलं वाहणार नेलं. फुलं असते तो त्या दगड हाणले, दगड तिथैच्या दगडावरी मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री. पुष्प देवावरी, पुष्प देवावरी, पुष्प देवा
दुसऱ्याच्या काही गोष्टी चोरून किंवा देवाला अमान्य असा जर एखादी पूजा केली तर दगड देवाच्या अंगावर टाकले इतकं पाप लागते. शेजारणीनं पाणी घातलं आणि 4लाच उठून फुलं चोरली. पहाटच्याला फुलाचा पत्ता नाही, जशी शिळीच गेली ती झाडावर. काय काय द्वारकाबाईन, काय वचाबाईन, काय कस्तुराबाईन, काय अंतिकेन, काय बबे, काय चेतुरे. आग लागू तू ह्या वागण्याला. भज्याचं पीठ द्या, 2-4 मिरच्या नेल्या. आम्हाला काय द्यायचं तेल देईल आणि भूती आला घाईला. भागवताची डाळ होती पुढं आळका आणलेलं. पाचच काम नाही. हॅलो असा पाईप दिलाय मालकानं, काय ताण आहे त्याला. मी जाता जाता विचारलं, जीजी भज्याचं पीठ कशाला? बाप्पा तू चुलता कहाच पित नाही, आज पिऊन आले तर मला वाटलं जरशे भजेच काढून द्यावा. पाशी जीजी नाही का तारानं पाय बांधून समुद्रात टाकावा. अशा काय काय लय पागल येतात. विठाला 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 काही आशा बी आणि काही नालायकाचं नाव करतात. मायबापाचं नाव मोठं केलं. इतक्या पवित्र आहे मी त्याचं अंतकरण द्रवेल. इतके सुंदर सकडवे आहेत. देवा मी तुझ्या पायावर रक्ताचा सडा करीन रे प्रभू. तो का जेवत नाहीत आमच्या हाताने. काय निष्ठा असेल या लोकांची. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. या घरातला प्रत्येक जण त्या निष्ठेतला होता. त्या निष्ठेतला. एके दिवशी दिवाळीचा सण आला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. आईसाहेब नामदेवाला म्हणतात, नामा दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या इथं विटेवरचा मालक आंघोळी करता येईल का रे? नामदेवरानं सांगितलं, आईसाहेब रोज देवाला नित्य उपचार असतात. आज तर दिवाळीचा सण आहे. धनत्रयोदशी 5 दिवसाचा सण आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, लक्ष्मी, धनत कुबेर पूजन, बलिप्रतिपदा, पाडवा, यमद्वितीया, भाऊबीज. ह्या 5 दिवसात मंदिरात फार मोठा उत्सव असतो गाई. अशा उत्सवात आपल्याकडे कसं बोलवायचं? नामा फार दिवसाची इच्छा आहे रे. देवानं पहिल्या दिवशी आपल्याकडे आंघोळी करता यावा. ऋण सांगतोय ऋण. नामदेवरायनं आईला विचारलं, आई मला जसं कळतंय तसं आपल्या घरात उठणं नाही ग. आणि देवाला केशर कस्तुरीचं उट्ट लावते. वेदाम घोष पुनितायाम पंचगव्यास्थित मंत्रो जाल सर्वास्थिता भय व्याप्तिना सर्वस्थितो हिर्याति संगा कंचनम हेम भुवनाति सर्वायाम आपांपति निर्भयो सरितातिवोगायम यत स्नानोदक शुद्धो भव सर्वस्थितेषु यत पुनितायाम भोगाचारयो. माय एवढा मोठा भोग असतो. आणि एवढं सोडून आपल्याकडे साधं उठणं सुद्धा नाही. ऋण सांगतोय ऋण. गोणाबाईनं सांगितलं, नामा 5 दिवस एका श्रीमंताचा दसरा काढाय. 5 दिवस एका श्रीमंत घराचा दसरा काढा आणि त्या दसऱ्याच्या बदल्यात निठोभर तिळ मागितलेत रे. निठोभर तिळ मागितलेत. त्या श्रीमंत बाईनं तिळ देऊन टाकले होते. तिळ. नामदेवराय म्हणतात, ठीक आहे आई, निदान उठणं तरी आपल्याकडे बोलण्याचा प्रयत्न करतोय. मंदिरात गेले. साक्षी गणपती आहे पांडुरंगाच्या मंदिरात. नामदेवरायच्या पायरीपासून वरी जाताना डाव्या हाताला साक्षी गणपती आणि उजव्या हाताला महाराष्ट्रातल्या निष्ठावंत वारकऱ्याची समाधी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे जळोजी मळोजी नावाचे सुतार होते. पांचाळ होते ते. पांडुरंगाचा बरमाटी सागाचा मंडप जो बांधला तो त्यांनीच. तो महिन्याची वारकरी होते. निष्ठावंत वारकरी. संप्रदाय निष्ठावंत लोक चाललाय, भांगाऱ्यावर नाही. विठाला विठाला परवाला आमचा एक मित्र भेटला. ते म्हणला, मी लय सुंदर कीर्तन करतो. म्हणलं, कीर्तनात धोतर नेसून घरी गेल्यावर मलंग भाईवानी कपडे घालतू. तुला यम इतका हानीन भडव्या इंच भर जागा ठोणार नाही तुझी लाल करायची. विठाला राजे हो, नाटकात नाटक चलत नाही तर परमार्थात नाटक कसं? येथे नाही खोटा पांडुरंगा
जानसी अंतर पांडुरंगा या संप्रदायात येथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर पांडुरंगा देखावेल किंमत नाही सोंगे छंद काही देव गोड ऐसे नाही देव गोड ऐसे नाही देव गोड ऐसे नाही सोंगे छंद देव गोड ऐसे नाही देव गोड ऐसे सोंगे छंदे देव जोडे आईशे नाही या संप्रदाय सोंगानं नाटकानं देखाव्यानं देव प्राप्त होत नाही या संप्रदायात निष्ठा लागते निष्ठा निष्ठा निष्ठीवाले तर लय नदीला लोळायलेत विठाला विठाला माऊली विद्वत्तेला किंमत नाही एखादा म्हणत असेल मला पक्वात चांगला वाजवता येतो तर या भारतातले 2 मुसलमान विदेशात गाजले पक्वाद वाजवायला असं काही नसतं कलेवर आपण गाता येत असेल त्यानं जर साधू होत असेल तर तमाशातल्या लोकांना कुठं कमी स्वर येत मला तर वाटतं आपल्याला अजून ऑस्कर पुरस्कार आपल्या वारकऱ्याला अजून कोणालाच भेटला नाही ते फिल्मी सृष्टीतल्या गुलजार नावाचा गायक होता मुसलमानाचा त्याला ऑस्कर पुरस्कार हा विदेशातला भेटत असतो मग विदेशातला ऑस्कर पुरस्कार भेटला तो वारकरी येऊ शकतो का नाही 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 या संप्रदायात सोंग नाही चालत या संप्रदायात निष्ठा पाहिजे निष्ठा निष्ठा मला फार गाता येतो सुंबळ्या तू वागतो का नीट विठाला काय सांगत होतो नामदेवराय साक्षी गणपतीपाशी उभे राहिले उजव्या हाताला आता त्यावेळेला ती समाधी नव्हती समाधी आत्ता झाली उजव्या हाताला आत्ता समाधी त्यावेळेला नव्हती गणपती बाप्पाच्या जवळ उभे आहेत आणि नामदेवरायाच्या सानिध्यात विटेवरच्या मालकाचा काकडा ऐकायला काशीतले मालक असायचे महाराजजी काशीतले मालक उजव्या हाताला नामदेवरायाला जागा होती उजव्या हाताला याचं कारण सांगू का वारकरी संप्रदायात फेटा बांधून कंबर बांधून उभं राहून कीर्तन करण्याची प्रथा ही नामदेवरायाने सुरू केली आणि या परंपरेला शिक्कामोर्तब काशीतल्या मालकांनी केलंय काशीतल्या मालकांची परंपरा आहे एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकर वारकऱ्यातले शिरोमणी तिथून आव संप्रदायच तिथून भजनच माऊली तिथून सुरू झालं कोण भजन केलंय भजन करी भजन करी भजन करी भजन भजनही तिथूनच सुरू झालं नारद तुंबर सांब गायन करी भजनी परंपरा शंकरांची वारी सुद्धा ही परंपरा शिवजींनी सुरू केली भगवान शिवशंकरांनीच वारी सुरू केली एक जण म्हणला आम्ही 20 वर्षापासून वारी करतो मग हाणतो का आम्हाला अरे तू 20 वर्षापासून जातो सुंबळ्या विश्व निर्माण झालं विटेवरचा मालक जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि त्यावेळेस पासून काशीतल्या मालकानं वारी सुरू केली तू तिळभर करायला आणि इळभर सांगायला लोक दळी तू का सुंबळ्या विठाला विठाला भगवान शिवजीच्या सानिध्यात
सानिध्यातली जागा रिकामी होती. विटेवरच्या मालकाने खुणवलं, प्रभू नामदेव मागे येत. उठले प्रभू, नामा चला. रोन सांगतोय, नाच नाही, दोन्ही सांगतोय. भगवान शिवजी स्वतःहून साक्षी गणपतीच्या जवळ गेले आणि नामदेवरायाच्या दंडाला धरून काकड्यात आणले. नामात चला ना, काय येत नाहीत. प्रभू जीवनात आईने एकच काम सांगितलंय. काय काम आहे? आज मालकाला आंघोळीला घरी न्यायचे. शिवजीनं सांगितलं, नामा ही अशक्य गोष्ट आहे रे राजा. कसं शक्य? आज धनत्रयोदशी आहे आणि या परमपावन पर्वावर विटेवरच्या मालकानं मंदिरात एवढी लाखो वारकरी जमलेली आहेत. हा सोहळा सोडून एकट्या तुझ्या घरी येणं कसं शक्य आहे? गोष्ट अशक्य आहे प्रभू. पण आईनं शब्द टाकलाय. आतापर्यंत काही मागितलं नाही होते आईनं, काही नाही मागितलं. याच्याकरता तो शब्द खोटा होतोय, माझ्याच्यानं पूर्ण होत नाही, म्हणून मला नकोसं वाटतंय, दूर राहा वाटायला. आज काशीतल्या मालकाने सांगितलं, मी प्रयत्न करतो. नामदेवरायानं सांगितलं, मालक जर प्रभू येत असतील तर मी काकड्याला तिथं बसतो, नाही तर विघ्नहर बाप्पा गणेशाच्या पायापाच्या बसून मी काकडा ऐकतो. वरच्याला करमत नामदेवराय नसल्यावर. शिवजींना विचारलं, प्रभू काय झालं? काही नाही म्हणे. प्रभू नामदेवरायाची इच्छा आहे, तुम्ही आज स्नानाकरता गोडाबाईनं पाणी तापवलंय, तुम्हाला यावं लागतंय. विटेवरच्या मालकानं सांगितलं, एवढा मोठा भक्तांचा सोहळा सोडून मी तिकडे येऊ कसा? हे शक्य नाही. नका जाऊ प्रभू, नामदेवराय इकडे येणार नाहीत, येणार नाहीत. विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलंय नामदेवरायाच्या विरह करता. आणि विटेवरचे मालक रडत असताना एकादश नयन पाझरती. शिवजीला 11 डोळे आहेत. ज्या वेळेला शिवजीला मुख 5 आहेत त्यावेळेला डोळे 11 आहेत, आणि ज्या वेळेला शिवजीला 1 डोळे आहेत, 1 मुख आहे, त्यावेळेला डोळे 3 आहेत. योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे, योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. एक पाळणा गायला संतोष शिरोमणी नामदेवराय. असे पाळणे म्हणी जा. ते वाळवंटात पाळणे किती, त्या पाळण्याची पुस्तकं घ्यायला यायची उडी. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल, जुबाळा जुरे वाहून जाशी नाशे पाळणे म्हणल्यावर. काही म्हणतात काही बी. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलटी नाही वाचीस का? कोण म्हणलं तुला असं? बायकांनी भजन करायचं पण गाथ्यातलं करायचं, मालिकेतलं म्हणायचं. आणि पुन्हा एक नियम सांगतो, तुम्ही तुमच्यात करायचं. विठाला विठाला एकादश नयन पाझरती. डोळे रडू लागले. विटेवरच्या मालकानं विचारलं, प्रभू तुम्ही का रडतात? तर भगवान शिवशंकराचा कंठ दाटून आला आणि विटेवरच्या मालकाला बिठी मारली. प्रभू या संप्रदायाची धुरा ज्याच्या हातात दिली, धुरा सांभाळणारा इतका निष्ठावंत वारकरी नामदेव आहेत. त्याच्या कर्तव्याचा बोज माझ्या डोक्यावर आहे. माझ्या डोक्यावरच्या गंगेचं वजन कमी आहे, इतकं नामदेवरायाच्या भक्तीचं वजन माझ्या डोक्यावर आहे. आणि नामदेवराय माझ्या बाजूला राहिले की मला करमत नाही. हे काशीतले मालकांचे उद्गार आहेत. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, प्रभू शिवजी सबदेव के बाबा भगवान शिवजी, नामदेवरायाने केलेल्या भक्तीचं कर्ज तुमच्या डोक्यावर गंगेपेक्षा वजन शिल्लक तुम्हाला वाटतंय. याच्या पलीकडचं सांगू का शिवजी? नामदेवराय जवळून गेले की अंतकरण शरीरातलं बाजूला गेल्यासारखं वाटतंय. हे विटेवरच्या मालकांचे शब्द आहेत. काय कर्ज असेल या भक्तीचं.
आणि विटेवरचे मालक तात्काळ उतरले आणि शिवजीला सांगितलं, नामा आपल्यापासून दूर जाणं हे चुकीचं आहे, आपल्याला काही किंमत नाही, याचं कर्ज आहे आपल्या डोक्यावर. मी जातो आंघोळी करता. नामदेवराला जवळ बोलवलं. एक ऋण आहे, ऋण आता म्हणून नाचे मागे मागे बघा. मालक जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर नामदेवराला सांगितलं, नामदेव आंघोळीची अवस्था, पाणी गरम आहे. छान वा, अंगाला उठणं. ऐका प्रभू, माझ्या आईनं जे उठणं केलंय ते तुम्हाला आयुष्यभर तितकं सुगंधी उठणं भेटणार नाही. कारण तुमच्यापाशी जे उठण्याचे सुगंधी द्रव्य देणारी माणसं ही पैशावाली येतं. आणि सगळ्या पैशावाल्यांचा पैसा कष्टाचा असतो असं काय नसते, काय विषय नसते. एका माणसाची देशीची 14 दुकानं आणि त्याच्या बापाच्या 13वीला मला नेलं. देशीचे 14 दुकानं, देशीचे, आणि त्याच्या बापाच्या 13वीला मग कीर्तन. मी एकदा 4 पोरायचं नाव घेतलं, ते मधला कीर्तन घेणारा तुम्ही नाही बरं, मधला कीर्तन घेणारा म्हणला तुम्ही, जास्त त्याचं नावच नाही घेतलं. मी म्हणलं याच्या दुकानामुळं महाराष्ट्रातल्या कोटी बाया विधवा झाल्या, याच्या दुकानावरली दारू पेल्यामुळं. आणि मी जर कीर्तनात याचं जास्त नाव घेतलं तर मी मरण, मी विदूर होईल. त्याच्यामुळे मी याला कशाला चोंभाळू या नालायकाला. लावित आसन बुक्का तितक्या पुरतं 2-4 बाऱ्या नाव घेतलं, इतक्या बाऱ्या कुठं चोंभाळायचं. नालायकाला जास्त चोंभाळणं ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरणा, नका करू स्तुती, माझी पैसाई विनंती. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरणा, नका करू दोन यजमान हे सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं. याच्यावरच जर अर्धा घंटा बोललं तर मला देवाला कोण्या नरकात टाकाव, देवाला पण कळायचं नाही. यजमानांची स्तुती करणं, नाव घेणं एक 2 वेळेस ठीक आहे. कोरक त्याला दळायचं का. ऐका पंडित जन वंदितो चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसावी विनंती. नैवम गिरगावकर लिखितम, हे गिरगावकरांनी लिहिलंय का. इतराची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या, त्या विठ्ठला वाचून. निंदाथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊन. हे का नशा पेणाऱ्याने थोडीच लिहिलेले, अधिकाऱ्यांचं वाक्य ना मर्यादित. माझं मत आहे चहाला चव येण्यापुरती पत्ती टाकावा. डबा भरलेला होता म्हणून तिनं अर्धा किलो पत्ती टाकली, चहा एका वंगणे कळत न गेलं. मर्यादा आहे, मात्र असली पाहिजे. जेवताना लोणचं किती असा, वरण टाकलं चमचा भरून, लोणचं वाढ दुरडीभर. पाहुणे जातानाच नाक पुशीत गेले, त्याच्या वासानच सर्दी झाली. मर्यादा. एका बाईकडे 5 क्विंटल सोनं आहे, मंगळसूत्र किती वजनाचं घालाव. हाय तू या नवऱ्याकडे 5 क्विंटल सोनं, पण जरा हिशोबात राह ना. तिनं भोगीच्या दिवशी 2.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच सक्रातीच्या दिवशी मेली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली. इतका नालायकपणा नसायला पाहिजे. विठाला विठाला एका माणसाकडे लहानपणी पैसे नव्हते, मोठं झाल्यावर पैसे आले. पण लहानपणी पॅन्ट घालीत होता आणि मग धोतर घालीत होता. पैसे आल्यावर मला इन करायची. कुत्रे डसले त्याला, कारण कुत्र्याला माहित असतो धोतरावर इन करायला म्हणजे ह्या तीन आलाय की आपण याला चाव. विठाला विठाला नामदेवा कुठं आहे तुमच्याकडे. नामदेवरायने सांगितलं, देवा तुमच्याकडे जे सुगंधी उठणं आहे का, याच्यात जो सुगंध आहे का, हा वाखाणण्या योग्यतेचा आहे. पण माझ्या आईनं जे उठणं केलंय या सुगंधाचं वजन किंवा वर्णन करण्याची विधात्याला ताकद नाही. कारण सुदाम कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेले तिळ येतं आणि कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेल्या तिळाचा सुगंध मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नसते. विटेवरचे मालक म्हणले येतो, पण नामदेवराला सांगितलं, नामा म्हणून नाचे, हा म्हणून नाचे. किती खाली येतो पा भक्तीचं टोक काय केल्याच्या नंतर.
किती खाली येतो. नामदेवरायाला सांगितलं नामा, मी तिकडे आल्याच्या नंतर बाकीच्यांची काय परिस्थिती होईल रे, मी जर मंदिरात नसेल तर. नामदेवराय म्हणले, देवा ते पण अवघडच हो, सणाच्या दिवशी किती लोक आले. थोडा कडक आवाज वाढवा. सणाच्या दिवशी अवघडच आहे. पण विटेवरच्या मालकानं सांगितलं, नामा गोणाई साहेबाचा शब्द खोटा हो द्यायचा नाही. तुला काम सांगितले नामा, मी आंघोळीला तुझ्या घरी जातो, पण माझ्या जागेवर तुला थांबावं लागेल. आमदाराला पोरग झालं माऊली. होत असते पोरग वगैरे थोडीच होत असते. आमदाराला पोरग झालं, आमदाराला. आणि पोरग 22 वर्षाचं झालं. तर फॉर्म भरताना पोरानं बापाची कॉलर धरली, मला आमदार व्हायचंय. आणि बाप म्हणला, मी मरूस तर तुला हो देत नाही, आमदार मला व्हायचंय. सामान्य गोष्ट नाही माऊली. बाप पोराला पद देत नाही. बाप पोरग कोणामुळे झालंय? चिमणे महाराज. देतो का बाप पोराला पद? बाप पोराला पद देत नाही. भारतात कितीतरी घराने ऐकायला भेटतील तुम्हाला. बाप पोराच्या हातात चाव्या देत नाही. नोटा कळणच त्याला. इच्छीला 10ची म्हणायले, 100ची इच्छी म्हणायले. हो, झोपताना किली इकून टोचायली, किलीनं खाऊन झालं. करदुड्याला किली बांधली होती, ती घासू किलीनं खाऊन झाले त्याच्या कमराला, तरी टपर केचकार भर देईन पोराला. ते का महाराजाला थोडाच द्यायचा होता. बाप देईन, बाप पोराकडे. हो, कळकट काळा मुचूक संदक. पहिले काळे संदक होते, त्याला खपक्या 1.5 किलोचं कुलूप, गळ्यात करजुडा, आणि त्याला काळी मुचूक चाबी, आणि ती चाबी गळ्यात अडकिलेली. आणि काही नाही त्या संदकात, जुने पिस. म्हातारी भीतीला टेकल्या सुनानं चाबी काढून घेतली, आणि तिला फुकायला गाडग काढायच्या निमित्तानं माग गेली, आणि संदूक उघडा तर पिस घऱ्यावरच फाटले. ते लई दिवसापासून संदकात होते ना, उकलले कीच फाटले, उकलले कीच फाटून गेले पिस संदकात. तरी पण या टपऱ्या म्हातारीनं चाबी दिली नाही. कोणाला? सुनाला. बळच आली का सून? वरून थोडीच पडली. हिला पोट्ट झाल्यामुळे ती आली ना. मला सांगायचंय की रक्ताच्या नात्यातल्याला पद देऊ शकत नाहीत. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू का? गिरगावचा बाळू, बसलेले सगळे, उभे सगळे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला विटेवरचा बाप म्हणतात. माऊली सामान्य ताकद आहे. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे. तुम्ही मला पाहता आणि मी तुम्हाला पाहतो. तुम्ही मी बोललेलं ऐकता आणि तुम्ही ऐकत असताना काय प्रतिक्रिया देता हे मी पाहतो. ताकद कोणाची आहे? हे कवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन दयाचे भजन दयाचे भजन देखवी ऐकवी एक नारायण, किंवा साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, बोलविता धनी वेगळाचे. तुझी या कृपेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि एवढ्या मोठ्या मालकाने स्वतःच पद देऊन टाकलं. तुझं ऐसा कोणी उदाराची राशी, तुझं ऐसा कोणी उदाराची राशी, आपुले ते पददाता पददाता, आपुले ते पददाता.
मला पण वाटत नाही पद सोडून पोराला पद द्यावा. काय पुरावा गोड दिलाय बापू आज. तुझा आई साधनी उदाराचा दाता. कधी बैसविले बापरक मादरीत भक्ता दिले वरदा. वा 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 वा. आपुलेची पद देशी दासा स्वतःच पद नामदेवराला देऊन टाकलं. जाता जाता नियम सांगितले नामा. हे दह्यानं आंघोळ घालते, तुपानं आंघोळ घालते, दळलेली साखर असते, मध असते, पंचगव्य असते बरं का नामा. नामा फार मोठा लोण्याचा गोळा तोंडाला लावते बरं. हे खायचं नाही बरं लोणी. नामदेवा तुम्ही जर लोणी खाल्लं तर येईल कळण बरं काय पुजारी यायला सगळ्याला. नाही खाणार प्रभू. नामदेवा मोठ्या श्रद्धेनं अंग चोळते. अंग चोरायचं नाही इकडे तिकडे वागता आणि पुन्हा कळण यांना. हो नामदेवा 2 पाणी घालते. शीतोष्णकम उष्णोदकम म्हणजे गरम पाण्याने थंड पाण्याने स्नान घालतात. आह्वानं जतद्रो भवस्थित जज्ञिरेण दिपुना यत्पुनिता सर्व भागीरथी सर्व जयोस्थिता गंडकी चर्मन्वती सर्वस्थितायां तुंगभद्रा भजायते गंगोदक सर्वस्थितायां आपां पति अनिरजायो सर्वास्थित पुनितो भयजायते ससर्गेण सपुनितायां स्नानं समर्पयामि. हे 27 वर्षापूर्वी डाटा झालं मेमरी कार्डात. आता नाही म्हणत मी पण 27 मोबाईल लय खास द्यायला मला देवानं म्हणून मी हे साधा वापरतो माऊली. हे कार्ड 250 जीबीचं आहे. तुमचं असून असून किती जीबीचं असणार आहे. आणि तुमच्या मोबाईलचं काय खरंय चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन ते बी लोकायला जाते. हा याच्यात घाण येत नाही कोणाला जात नाही. विठाला विठाला नामदेवा एरवी तुझ्या अंगावर कसं असेल ते रक्त असू दे कारण नामदेवराला चांगलं धोत्र नव्हतं. सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी नामावाला वंते कीर्तन सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. नामा अरे रोज सकाळी सोन्याचा करदोडा बांधतात. जी मालक पितांबरने शिनारेत बर का नामा. जी मालक जी मालक जी मालक. नामा मंत्रोच्चार होणारे बर का नामा. जी मालक सगळ्या गोष्टीची नियमाधारणा सांगितली. आणि विटेवरच्या मालकाने नामदेवरायला विटेवर बसलं स्नाना करता गेले. नामदेवराय थोडा वेळ थांबले. देवाचं लक्षात आलं की लोणी खायचं नाही पण लोण्याचा गोळा चौकून मोठा जशाल तसाच होता ना आतून चट जिबीन वाढा. छोटच वाढा ना आतून सगळाच वाढा सगळाच वाढा. आणि मग काढून घेताना हलका लागला. तो पूजा करणाऱ्याच्या लक्षात आलो कस काय अवघडच झालं. देवाच्या जवळ गेलेल्या माणसाला वाटते देवानं खाऊ नये. त्यानं खाल्ल्यावर आमचं कसं व्हायचं. आपल्याला तर कुसळच खाणं आहे का नाही. सगळे म्हणले देव लोणी खाला लोणी खातो लोणी. जाऊ दे म्हणले काल दूर गेले असतील जेवले नसतील त्याच्याकरता भूक लागली खाऊ द्या लोणी. मग काढा काकडा चिमणे भाऊ काकडा तुपात पेटवलेला काकडा जवळ 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 जवळ. पुजारी हुशारच होते अनंत शास्त्री. पुजाऱ्याने विचार केला आता बघू देव जर खरा असला तर काकड्याला भेट नाही. चांगला पेटलेला काकडा मुद्दाम जवळ 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 नेला. नामदेवराय माग माग सरकू. पुजारी म्हणले अरे इतक्या दिवसात असं कधीच झालं नाही ना. असं कसं होय काकडा लावल्यावर माग कसं काय सरकायला देऊ. पाठीमाग काही निष्ठावंत वारकरी होते. काकड्याला ठराविक लोक बसायचे. वैकुंठवासी महंत भीमसिंग बाबा काकड्याला असायचे. हो महंत वैकुंठवासी बंकट स्वामी भीमसिंग बाबांचे चुलते. बाबांचं जरी नाव घेतलं तर वाईट थोडंच.
वैकुंठवासी बंकट स्वामी काकड्यांना बसायचे. त्यांचा काकडा ऐकण्यासाठी पुण्यातले गंधर्व यायचे. गंधर्व फार मोठमोठाली लोक यायची. अशी काही त्या काळातली, नामदेवरायाच्या काळातली काही तात्विक निष्ठावंत काकडा ऐकणारी लोक होती. पुजारीत पाठीमागं गेले आणि त्यांना विचारलं, लोणी आत्तापर्यंत आमच्या 3 पिढ्या झाल्यात, देवानं लोण्याचा गोळा तोंडाला लावल्यावर खाल्ला नाही, आज अर्ध लोणी गायब झालंय. कशाचा प्रसाद वाटायचा आहे? मोठे पण वाटायला पाहिजे होतो. देवानं उष्ट केलेलं लोणी जर आपल्याला प्रसाद भेटत असेल तर याच्यापेक्षा आनंद कोणता मोठा आहे? पण माणसं लय चालू, देव खात नाही म्हणून नैवेद्य दाखवतात. या माणसं आग्या मोळाच्या माशा आहेत. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देतात आणि गंधावाला चालल्यावर त्याला डसात्यात. आग्या मोळाच्या माशा आहेत. काय नसते माणसं. कीर्तनात बसली म्हणजे लय साधू आहेत का? आता लोकनाट्य लावा ना, याच्यातले 25% तिकडं. काय नसते, कोणीकडे जाते, कोणीकडे बी. खिरीतला चमचा कडीत घातलेला जमतो बरं. आधा कदा खीर वाढ्यावर जर चमचा नसल तर मग त्या चमच्यानं कडी वाढायला जमती माऊली. पण कढीच्या चमच्यानं खीर वाढली की चटच इचकत आहे. एखाद्या वेळेस तिकडे इकडे आले तर धकतेन चमचे, पण हे चमचे तिकडे गेले मग सगळं इचकत आहे. विठाला विठाला अहो, एरवी देव भेट नाही हो म्हणे. एकदा संत नरहरी महाराजांच्या घरी जगाच्या मालकांनी लढ हातात धरली तर ते त्यांच्या त्या सोन्याच्या लढीने हात भाजले तरी काही खंत करत नाही. 12 गाव अग्नी गिळला तरी काही खंत नाही. आणि काकड्याला देव भ्यालाय आज. वारकऱ्यांनी सांगितलं, पुजारी बाबा जरा काहीतरी दुसरंच आहे. अरे वारकऱ्यांनी दुसरंच आहे म्हणल्यावर ते दोरे गंड्याच्यात नादी लागली. द्यायला वाटलं दुसरंच आहे म्हणल्यावर काय काय दुसरंच असं. ते म्हणले दुसरं तिसरं काय नाही. आज नामदेवराय दिसत नाहीत. नामदेवराय दिसत नाहीत. कारण सज्जनांनो, लोणी खायचं नव्हतं पण विटेवरच्या मालकानेच सद्भावना दिली. लोणी खाय त्याला बी कळालं पाहिजे की नामदेवरायाचा अधिकार किती मोठा आहे. हे विटेवरच्या मालकाने सूचित केलं. वारकरी लय मोठा असतो राजेव. नामधारका इतका मोठा जगात कोणीच नाही. ऐशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. ब्रह्मवेत्ते तर 4च सांगितले. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. दत्त कपिल मुनी. हरिषी जाणोनी हरी धारे. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. हरिषी जाणोनी हरी झाले. 4 ब्रह्मवेत्तेच सांगितले. पण ऐशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. कोटीन खरवन्नी खरवन अब्जन शंकून असं नाही सांगितलं. अपरंपार ब्रह्मवेत्ते. पण नामधारकाची बरोबरी नाही. काय ताकद हो नामधारक विटेवरच्या मालकाच्या जागेवर. सामान्य नाचणे. चला पुढे. नामदेवरायाच्या घरी दगड होता. त्या दगडावर पाय सोडून 2 देव बसले. एक विटेवरचे मालक बसले आणि एक काशीतले मालक बसले. दगड होता आंघोळीचा. बाथरूम कशाची होती माहिती आहे? स्टाईलची फरची नाही, शावर नाही, झोपून आंघोळ करायचं नाही, बसून आंघोळ करायचं नाही, उभ्यानं आंघोळ करायचं नाही. एका घरी बाथरूम होतं. मोठ्या माणसाच्या घरी गेलो होतो आम्ही. ते म्हणले याच्यात झोपा. झोपलं. म्हणलं तू इथंच राह, हे मला दाबीन. आपण कशाला? मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये. पिठाचा नाश होतो ना. आणि जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागू नये. दुधाचा खराबा करीन ना चिमणी. कशाला आगावपणा, फुकट कळण शेली वळवळ. आपण इकडे वड्यानं आल्याला आंघोळी करणारे माणसं एवढ्या टपात असतं का कुठं ते? हो ना. ज्याला नाही पाहायला भेटलं चित्रात आणि त्याला कुठं खाता येत असतं का ते? म्हणलं तुम्ही इथंच राहा. पहिली गोष्ट कोणाची तर आंघोळच करीत नाही यात्रेशिव हा नियम. पण योगा आला 2 कीर्तन असल्यावर मला झोपिलं. ते बटन दाबले बरोबर पाणी आलं गरम. तर मी म्हणलं मला झोपिले, आता मला अंग चोळावं लागणं. तुम्ही ताण घेऊ नका. बटन दाबल्यावर 4 हात आले. आता नरम होते प्लॅस्टिकचे आणि ते मला चोळीत होते.
मी त्याला म्हणलं बस झालं याय ना चोळीत चोळीत इथं दाबुनी म्हणजे बरं आहे तू या टपातच बाळ्या मारायचा म्हणलं मला उचल पटकन. ते म्हणलं ते कुठंच जात नाहीत काय दाबीत नाहीत काय नाहीत सगळं अंग चोळून काढतात तुमचं. म्हणलं जाऊ दे आधीच हाड मोडेले पुन्हा दाबायचं ते. असं काही नव्हतं नामदेवरायची तर काय नव्हतं माऊली. पाय सोडून बसले वतनात पाणी तपिलतं वतन. या टिकलेवाल्याला थोडंच कळत असते वतन. जुन्या म्हाताऱ्याला माहीत असतं वतन. बाथरूमला भिताड होते. चुला आतून होती सरपण घालायचं बाहेरून होतं. मधली मधीच पाणी वतन. जुन्या लोकांना कळते बायाला जुनं जुनंच होतं. आमची एक पाहुणी मुंबईला शिकली खेड्यात दिली. शिकली मुंबईलाच तिथंच मामाची तर राहत होती वडापाव खात होती. तिची मामी अशीच पिराला कापायच्या लागी आणि मामा तर पागलच केलतात. तेव्हा असाच कंटुल्या कंडक्टरनं बेल दिली की थांबतीन सुटली की सुटती असाच मामावी. ते मसुबाला कापायच्या कामी पण पैशाचं कोंबडं होतं. खेड्यात दिली बऱ्या घरी दिली. आता बऱ्या घरी दिल्यावर ते चांगलं वारकरी घर होतं. सासू चांगली होती सात्विक बिचारी मिरच्यावानी नव्हती आगाव बरी होती सासू. मग सासूनं सांगितलं सुनबाई तुम्हाला काही येत नाही मी तुम्हाला महिनाभर शिकिते. आव जाऊ नसन बोलली म्हणा. म्हणली असन बाई तुला काही येत नाही मी तुला महिनाभर शिकिते तू शिकन मग नंतर स्वयंपाक कर. तर सासू स्वयंपाक करताना बाजूला बसावं किचन वाटा समजून पुढच्या याच्यावर बसली. म्हणली आत्या किचन वाटा गरम लागायला. ती म्हणली किचन वाटा नाही उल आहे जळशील बाजूला सरक. उल ह्यावच बसली ना उल ह्यावच कर असतो काय कायचा मोठा कर असतो. विठाला हे कुडाची बाथरूम नाही कुडच होता पण पानगवताचा कुड होता. पानगवत जुन्या लोकांना माहीत असते. पानगवत त्याला कंस येत असते आणि त्या पानगवसाची कंस कुटून त्याचा कप करीत होते आणि कप कामी येत होता चिलमी पेटवायला. काही काही कशा माना हादिल्या बघा ना पोटकिडे आहेत त्याच्यातले लगेच कळत त्याला. फक्त जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं आणि जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं म्हणजे कोणते शान आहेत. हे पण 72 रुपयाच्या सिगरेट वाढायला येतात. थुत्र पाहिल्या कळतं कोण नालायकपणा करत. विठाला विठाला कुडाची पानगवताची बाथरूम विनोद सोडून द्या. पाणी तापलं. एक तांबा विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर. तांब्या कशाचं लोटकं होतं. दुसरं लोटकं काशीतल्या मालकाच्या डोक्यावर टाकायचं. स्नान आटपलं. आतमध्ये गेल्या. जना काय भक्तीचं टोक होत्या जनाबाई. जी बाई साहेब आई साहेब जी निरंजनी घेऊन ये. जनाबाईनं दिवा मुटका केला. कणकीचा दिवा केला. एक लक्षात असू द्या दिपवाळीचं पहिलं ओवाळणं दगडावर ओवाळीत असतात. आंघोळ करून मालक घरात जायच्या आधी बाथरूमच्या बाहेरच उभा गंध लावून मग अक्षिदा लावून ओवाळायचं असतं ते दगडावरलं. हे ओवाळणं प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे. अजून एकदा दगडावच ओवाळीत येत पण गेल्या विठाला विठाला जनाबाईनं सांगितलं आई साहेब दिवा मुटका वाद सगळं भरलेलं आहे घेऊन यायले. पण गोनाबाई म्हणल्या जरासं थांब ना. नाचतोय नाचतोय सांगतोय नाचतोय नाचतोय. गोनाबाई म्हणल्या जना जरासं थांब. काय करायचं आई साहेब. अगं जगाच्या मालकाला स्नान घातले पण टावेल नाही ना आपल्याकडं. त्याचं डोकं कशाने पुसायचंय. जनाबाई म्हणले आई साहेब आंघोळ होऊन 20 मिनिटं झालीत पाणी अंगालाच वाळलंय पुसायचं कामच नाही. चला तुम्ही तिकडं. आवाज दिला जना जी प्रभू कायत नाहीत गोनाबाई निरंजनी घेऊन. जनाबाईनं सांगितलं प्रभू टावेल नाही तुमचं अंग पुसायला. इटेवरच्या मालकानं सांगितलं जना ज्या पदराखाली नामा झाकलाय ज्या पदराखाली नामा झाकलाय. नामदेवराय लहान असताना आई लहान लेकराला पाजत असताना मांडीवर घेती चोळीची गाठ सोडती मुखामध्ये स्तन देती
आणि लेकरू पाजत असताना डोक्यावरचा पदर त्याच्या अंगावर टाकती. जना ज्या पदराने नामा झाकलाय तो पदर किती पवित्र असेल, आणि त्या पवित्र पदराने माझं तोंड पुसायचंय. पदर माथ्याचा काढिला, बाळ नंदाचा पुशिला. आणि मग आई साहेबाला सांगितलं, माय तुमच्या पदरानं देवाचं तोंड पुसायचंय. तर भगवान काशीतल्या मालकाला म्हणले, प्रभू आपलं तर सगळं वाळून गेले ना, आता काय पुसायचंय. काशीतल्या मालकानं लगेच जटा मोकळ्या केल्या आणि गंगेला सांगितलं, मला भिजवून यायला भिजव. लगे दोघायला भिजिलं वले आणि मग पदर राहिला 14 मिनिटं का? 8:30 ते 10:30 बोलताल. आज 7-8 दिवसापासून जालना हॉस्पिटललाच होतो हुशे साहेबांकडं. त्यांची कृपा, सात्विक डॉक्टर आहेत. त्यांनी या शरीरावर चर्या केली म्हणून लवकर दुरुस्त केलं. आधीच बॉईल जन्मोड आणि त्याच्यात गाईच्या गोठ्यात पोडं गुडगं फुटलं पुन्हा. चांगली चर्या करते डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटलचे. असो, एक पुरावा सांगतो पुन्हा तुम्हाला. भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर याच्या करता देव नाचतोय. रिकामा नाही ते. पैसे कशाला घेलो? कारण पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायको जवळले पैसे माऊली कोणाला असतील? लाखात एखादी येडपट असती ती नवऱ्याचे पैसे भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं. अशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संग लग्न केलंय म्हणायचंच नाही, साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुसळ बायकोशी रिकामी जागा भाला. विठाला विठाला. एकदा आम्ही माळेगावून घोडी आणली, त्याला पैसे दिले 3.5 लाख रुपये. म्हणलं घोडी देऊ. ते म्हणलं चांगली घोडी. ते म्हणलं पैसे तुला देतो पण लाख रुपये ठेवतो, मी चलून पाहिन. 3 चाली असल्या तर वरचे लाख देईन, नाही तर ते घेऊन येईन तुला घोडीने आणून घालीन. घोडीला 3ही चाल्या होत्या. बारकी होती, मधली होती, मोठी चाल होती. मोठी चाल चांगली होती, 45च्या स्पीडनं पळायची. हातातल्या तांब्यातलं पाणी सांडित नव्हती, पण लोम कळलेल्या बोरी खालून जात होती. हो, चांगल्या बोरीला काटे आले, मी आखडायलो तरी बोरी घालून गेली. मी उडी टाकली तर थोत्तर वाचलं. मग अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायीच गेलेलं बरं ना, आहे का? आणि इकडचे पैसे भावाला देती. अशा चुडेलनी संग संसार करण्यापेक्षा इदूर राहिलेलं बरं ना. कर्कशे संगती, कर्कशी संगती, कर्कशे संगती, कर्कशी संगती. उदंड भाजती, दुःख उदंड भाजती, उदंड भाजती, दुःख उदंड भाजती, दुःख उदंड भाजती, कोणाचा पुरावा आहे? देहुतल्या मालकांचा. कर्कशे संगती, दुःख उदंड भजिती. ज्याच्या जीवनात कर्कश बायको आहे त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडक्याकून जळायलो. हो, हे 6 सुखापैकी 1 सुख असते. बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धत लागतंय. लय माणसं सगळी श्रीमंती पण त्याच्यानंच बेजार येत. या ते कसा अहो, आमचे लोक सरळ सांगतात नवरा यशनी असल्या बाई बेजार. बाया का इतक्या सोयीच्या का बापा? 69,000 पगार आमच्या मित्राला. रुपड्या राहीन हप्त्यात 3दा हॉटेलला जेवायला. ते म्हणली मी नाही स्वयंपाक करीत. ते म्हणलं मला फाशी घेऊ वाटायली. म्हणलं घेऊ नको, आता पडण तू याच्यात. आता किती मुसळ खाय, आता ताण घेऊ नकोस, पाप लागत असते. आत्महत्या करू नकोस. विठाला विठाला. काही लय चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला आहेत. महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत, कवडीची अक्कल नाही काय हराम खोरायला, पण मायबापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करतात. इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात. हो, आणि काय अशाच
आमची ती एक बाई आली म्हणली महाराज घरीच आहेत का तुम्ही? म्हणलं हो. आणि आज काहून घरी? आणि म्हणलं कुठं कापूशा चल जाऊ का? कीर्तनच नव्हतं. लयच किनार. घरचं खळ चोरान नेलं आणि दुसऱ्याची कंस चोळायली. अशा लय असत्यात. या माझ्या घरीच का तुम्ही? तुम्हाला बरंच करमायलो पहा इतरो. हो आणि तुम्हाला बरीच झोप येईल. म्हणलं झोपतो गोदडे घेऊन, काय ताण घेऊ नकोस, तुमचं काय काम आहे? महाराजीन कुठे आहेत? आणि म्हणलं मी घरीन ती कुठं जाईन? मागचे महाराजीन हरिपाठ पाठ नाही पण तिला महाराजीन असतच. ते महाराजाची बायको महाराजीन, मास्तरची बायको मास्तरीन, एकन एक कितीत म्हणली 80. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, उलट्या झाल्यावर काय प्यावत म्हणली बेशी प्यावा. हो पोलिसाची बायको साहेबीन, चोर धरल्यावर काय करावं म्हणली खिडकीतून सोरावं. चोट्ट्याची बायको चोट्टी म्हणत नाहीत, मुर्दुंग्याच्या बायकोला मुर्दुंगी म्हणत नाही. महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणते. हरिपाटरी वस्तीचा. हो महाराजीन घरीच येत काय? म्हणले हो. भाज्याचं पीठ द्या. आता ती महाराजाची बायको होती, तिनं का असा डब्यात थोडीच वाटी खुपसून दिली, असंच दिलं उधळून. महाराजाची होती ना ती. महाराजाच्या बायको घेतल्या लय हसल्यात. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत. शेजारीन उठायच्या आधीच तिचे फुलं चोरीतात. शेपुड्यातून तुमच्यात काय फरक आहे? हो ती उठायच्या आधीच फुलं तोडीतीन, महादेवाला वाहती. आणि चोरून फुलं वाहणार नेलं. फुलं असते तो त्या दगड हाणले. दगड एक तिथैच्या दगडावरी मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री. तिथैच्या दगडावरी पुष्प देवावरी, मंत्र पुष्प देवावरी, पुष्प देवावरी. दुसऱ्याच्या काही गोष्टी चोरून किंवा देवाला अमान्य असा जर एखादी पूजा केली तर दगड देवाच्या अंगावर टाकले इतकं पाप लागते. शेजारणीनं पाणी घातलं आणि 4ला उठून फुलं चोरली. पहाटच्याला फुलाचा पत्ता नाही, जशी शिळीच गेली ती झाडावर. काय काय द्वारकाबाईन, काय वत्साबाईन, काय कस्तुराबाईन, काय अंतिकेन, काय बबे, काय चेतुरे. आग लागू तू ह्या वागण्याला. भज्याचं पीठ द्या, 2-4 मिरच्या नेल्या. आम्हाला काय द्यायचं तेल देईल आणि भूती आला घाईला. भागवताची डाळ होती का आणलेलं. 5च काम नाही. हॅलो असा पाईप दिलाय मालकानं, काय ताण आहे त्याला. मी जाता जाता विचारलं जीजी भज्याचं पीठ कशाला? बाप्पा तो चुलता कहाच पित नाही, आज पिऊन आले तर मला वाटलं जरशे भजेच काढून द्यावा. पाशी जिजी नाही का तारानं पाय बांधून समुद्रात टाकावा. अशा काय काय लय पागल येतात. विठाला 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 काही आशा बी आणि काही नालायकाचं नाव करतात. मायबापाचं नाव मोठं केलं. इतक्या पवित्र आहेत. मी त्या बाईला मानतोय. जी बाई देवापेक्षा आपल्या नवऱ्याला मानती का त्या बाईच्या मी चपला सगट पाया पडतो. आणि जी बाई महाराजाला काजू टाकून दूध देते, नवऱ्याला नीट बोलत नाही, अशी बाई पाहिली की समजायचं गाय कापल्याचं पाप लागतंय. हो तुम्हाला एक सांगू का, देवदेव जास्त करतील, नवऱ्याला नीट बोलत नाही, अशी बाई ज्या गावात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. विठाला विठाला काय अर्थ नाही. जो मुलगा मायबापाचं जास्त आदर करतो का त्या मुलाला तुकोबाराय सुद्धा नमस्कार करते. जो मुलगा आई वडिलाचा आदर करतो का त्याला तुकोबाराय आदर करीत नाही, तुकोबाराय त्याच्या पायाच पडते. सांगा पुरा. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन नमो त्या वचन वाक्य देऊतल्या मालकांचं आहे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. जो आई वडिलांचं पालन
करतो त्या लेकराच्या तुकोबराय पाया पडतात माऊली. तुकोबराय मायबापाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ आहे. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का त्या बाईनं जगातल्या कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडत तरी तिला पाप लागत नाही. नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाचे पाय उघडून टाकले असं समजायचं चुडेलीन पाया पडली. सगळ्यात मोठा आधी मालकाचं दर्शन. माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. मला कडक बोलण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं 2019ला वाचिलं. 42 लाखाच्या गाडीचा एकही नट शिल्लक नाही राहिला आणि मोह कोणताच नाही खराब झाला. ही माऊली काय आपली थोडी ताकद आहे, त्या मालकाची ताकद आहे. देव राखे तया मारील तुला, 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 मोडे खाता हिंडतावन मोडे खाता हिंडतावन, देव राखे तया राखे तया मारील तुला. मालकानं सांगितलं चांगलं बोलत असताना जर श्रोत्याला राग आलास तर येऊ द्या. का म्हणे सत्य सांगो तुका म्हणे सत्य सांगो येऊत रागी येते ते. योत रागे येते ती. तुकोबाराय म्हणले खरं बोलत असताना लोकांना राग आला तर येऊ द्या, देवाला आनंद वाटतो ना. आणि पांचट गप्पा सांगताना लोकांना आनंद वाटेल पण देवाला राग येतो, महाराज नरकाला जाईल. आधारा वाचूनी काय सांगशी कहाणी. आधारा वाचू शिवाय बोलायचं नाही. तुमच्यातली एक बाई दिवसात मालकाचं दर्शन 3दा घेत होती. पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या तिच्या पाया पडला. तिचं नाव लोपामुद्रा. 34 नायिकेपैकी एक नायिका होती. तिचं नाव चंद्रसेना होती. द्वापार युगातलं तिचं नाव सत्यभामा, विटेवरच्या मालकाची पत्नी. मागचं नाव चंद्रसेना. या चंद्रसेनेनं नवरा मरू नये याच्याकरता अमृत आणून ठेवलं होतं. दुपारी सूर्याला चुटकी वाजित होती, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चुटकी वाजायचे. तुम्ही दोघे तोपर्यंत कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार नाही. इतकं चॅलेंज सोपी साधी गोष्ट आहे. आणि तिच्या पायानं पुनीत झालेल्या मातीवर मारुतीराय लोळत होते. तेने तेज कांती प्रसन्न केला, तो तिच्या चरणावरी लोळला. तिच्या पायाची पवित्र माती मारुतीराय अंगाला लावत होते आणि मारुतीरायच्या अंगाला चिटकलेली माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावत होते. विचारलं तू अंगाला का लावली? आणि याने विचारलं माझ्या अंगाची तुम्ही कपाळाला का लावली? मारुतीरायला प्रभूने विचारलं मी सांगतो रे तू अंगाची कशाला लावली, पण तू का लावला इथं, तू तर संन्यासी आहेस. तर मारुतीरायानं सांगितलं मालकावर अतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाची माती अंगाला लागली की शरीर पवित्र होते. तिची देवावरी सत्ता. हा, तिची देवावरी सत्ता आहे. आणि विटेवरचे मालक म्हणले हनुमंता तिची आमच्यावर सत्ता आहे म्हणून खाली वाकून लावण्यापेक्षा तू अंगाला चिटकलेली कपाळाला लावली म्हणजे देवदर्शन घेतो. नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईच्या देवदर्शन घेतो देव. चला म्हणून नाचे मागे मागे एक पुरावा मांडतो. कृतात्रेता युगात एक निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. शेवटचा पुरावा. तसा वेळ संपून गेलाय, जाऊ द्या. सद्गुरूंची कृपा, त्यांचा आशीर्वाद. 5-10 मिनिटं त्यांच्यासाठी बोलतोय. निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. या वारकऱ्याला युद्धात काम दिलं, झेंडा धरायचं, धर्माची पताका भगवी पताका धरायचं काम दिलं. लक्ष्मणजी थोडेसे खाली येऊन बोलले, हे गंधमादन जी, कारे म्हणे तुला ध्वज सांभाळायची ताकद आहे, किती प्रेमानं सांभाळशील? गंधमादनानं सांगितलं लहाने मालक, प्राणापेक्षा झेंड्यावर जास्त प्रेम करील, ध्वजावर जास्त प्रेम करील, पताकेवर जास्त प्रेम करील, धर्माच्या दंडावर जास्त प्रेम करील. आणि युद्धभूमीच्या ठिकाणी गंधमादन समोर ध्वज घेऊन चालत होता. रावणाचे बऱ्यापैकी राक्षस मेले, पण वानरापैकी एकही जात्रा नाही राहिला. शेवटी
रावणाच्या सैन्यातल्या सेनापतीनं सांगितलं त्यांच्या पक्षातला ध्वजधारी सुद्धा आपल्या पुढे नाचतोय, म्हणून दुसऱ्या दिवशी रावणाच्या एका राक्षसानं चंद्राकृती बाण मारला आणि ध्वज उडून टाकली. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. फार मोठी ताकद असते धर्मरक्षणाकरता, सामान्य ताकद नाही. त्यावेळेला मागातला ओरडला गंधमादन, नाव घेऊन बरसल्याबरोबर असं वरी पाहिलं तर धर्माची ध्वज नाही. निष्ठा किती होती सांगू तुम्हाला. म्हणून नाचे मागे मागे. किती नाचतोय देव, किती नाचतोय याचा पुरावा अत्यंत गोड आहे. तुम्ही ऐकला असेल नसेल याबद्दल काही दुमत नाही, तरी सांगतो. तरी मला असं वाटतंय पुढचं सांगितलेलं ऐकलंच नसेल असं मला तरी वाटतंय. हो, असं मला म्हणायचं नाही मी फार शहाणा आहे. मला कीर्तनात बसल्यावर पुराण सांगता येते. कंबर सुटल्यावर स्टेजच्या बाजूला गेलो गादीच्या की येड्या बाळ्यात माझ्यात काही फरकच नाही. विठाला 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 पाहिलं आपली ध्वज तुटली, पण ध्वजाचा अर्ध लाकूड, अर्धा इळू, अर्धा बांबू, अर्धी काडी ती तशीच होती. प्रभू रामचंद्राच्या पक्षात वस्त्र फक्त 5 लोकांच्या अंगावर होते. 5. प्रभू रामचंद्राच्या अंगावर वलकल्ले, लक्ष्मणजीच्या अंगावर वलकल्ले, सीताई साहेब अशोक वाटिक येतात. वस्त्र असणारी 5 लोक, त्याच्यापैकी एकाचं नाव होतं किष्किंधेचा राजा सुग्रीव. लगेच गंधमादन बाजूला सरकले, सुग्रीवाच्या कमरेला बांधलेलं उपरणं चिमणे महाराज काढलं. हातामध्ये धर्माच्या ध्वजाची काठी होती. माऊली महाराज ती काठी उजव्या बाजूला टोचली. उजव्या बाजूला टोचल्याबरोबर रक्त बाहेर आलं आणि सुग्रीवाचं पांढरं शुभ्र उपरणं त्या रक्तात घोळशिलं. स्वतःच्या रक्तात, गंधमादनानं स्वतःच्या रक्तात. आणि लालबुंद पताका वरी दाखवली. लक्ष्मणाला सांगितलं मालक, धर्माची पताका. त्याला युद्धात लक्ष्मण लढत होते की आमच्या मालकावर, म्हणजे मालकावर, प्रभू रामचंद्रावर किती प्रेम करणारी वानर आहेत. गंधमादनानं ध्वजा. दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटा एक ध्वज धरणारं मरत नाही, आपल्याला राम कशाचे ऐकत आहेत. म्हणून दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाने माव केली, स्वतःच्या बळावर वानर गिळायला सुरुवात केली. 1314 वानर गिळले, त्याच्यापैकी गंधमादन गिळला. तो संती केला ऋणी सांगतोय. देव किती नाचतोय, हे भक्तीचं कर्ज आहे. किती नाचतोय देव बघा. एवढं पुरावा ऐका पूर्णविराम. ज्या वेळेला सगळी वानर, सगळी म्हणजे बऱ्यापैकी 1200-1300 वानर मधात घेतली. 18 पद्म वानर, 72 कोटी दिसन 56 कोटी गोलांगोळ होते. त्याच्यातले काही वानर घेतले. आतमध्ये गेल्यावर वानर गयावया करू लागली. तो गंधमादन काय झालं ओरडायला. काय झालं, मरायचं काय झालं ते मला कोणाची माय दिली तुम्हाला मारायला. तुम्ही रामभक्त आहात, प्रभू रामचंद्राचे सेवक आहात, तुम्हाला मारण्यासाठी कोणाची माय दिली. अरे गंधमादन, माय येली ह्या गप्पा काय सांगतो आपण. कुंभकर्णाच्या पोटात आहेत, रथात नाहीत. पोटात आहेत कुंभकर्णाच्या. गंध